काही काही कुटुंबाच्या अंगावर आहेत तेवढेच कपडे शिल्लक राहिले. संपूर्ण घर पूर्ण वाहून गेलं, जनावरं वाहून गेली, जमीन खरडून गेली आणि जवळपास 50 लाख हेक्टरचं नुकसान झालं. कुठे यांचं केंद्र सरकार? एकच डबल इंजिन, ट्रिबल इंजिन, तिकडे वर नरेंद्र, खाली देवेंद्रजी. मग कुठे आहेत आता? हे का मदत मिळत नाही? का केंद्राचं पथक येत नाही पाहायला? आजपर्यंत केंद्राचं पथक येऊन पाहणी करून अंदाज घेऊन झालेल्या नुकसानीचं केंद्राची मदत घोषित होण्याची आवश्यकता होती. राज्य सरकारने सुद्धा आता मदतीची गरज होती. मागच्या कॅबिनेटमध्ये वरळीच्या डेअरीची जागा 18 एकर जागा कमर्शियल करायचा तुम्ही ठराव घेता. आता हे कमर्शियल करून कुणाच्या घशात घालणार आहे? ज्याची किंमत जर ओपन मार्केटमध्ये ऑक्शनमध्ये काढली तर 50,000 कोटी रुपये येतील त्या वरळी डेअरीच्या जागेचे. तेवढी प्राईम, मुंबईतली सगळ्यात प्राईम लँड म्हणजे वरळी डेअरीची लँड आहे. कमर्शियल केलंय. उद्या कमर्शियलचा रिझर्वेशन आपला जुनं काढून कमर्शियल करून रिझर्वेशन करून ती लँड उद्या अदानींच्या घशात नाही घातली तर मी नाव बदलून देईल. माझं नाव काहीतरी वेगळं ठेवा. हे सगळं जे काही चाललंय हे कुणासाठी? अरे विका ना ती जमीन, करा शेतकऱ्याला कर्जमुक्त आणि द्या शेतकऱ्याला मदत. तुम्ही कमर्शियल केली आहे ती जमीन, 18 एकर जमीन आहे. जर ती मार्केटमध्ये विकायला काढली, ओपन ऑक्शन केला तर 50,000 कोटी रुपये येतील. 38-40,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचं कर्ज आहे. आज नगर जिल्ह्यामध्ये बँकांनी नोटीस पाठवलंय शेतकऱ्यांना. पहिले शेतकरी संकटाशी झुंजतोय, त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही आणि बँकावरून पत्र पाठवतायत, नोटीस काढतायत, कर्ज भरायचे पत्र पाठवतायत. अरे कुठे अंधेरी नगरी चौपट राजा? हे असं चाललं आहे राज्यात. तर त्यामुळं मला पुन्हा एकदा मी सांगतोय की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे ते तुम्ही घ्या, पण शेतकऱ्याला तातडीनं मदत करा. ओला दुष्काळ जाहीर करा. ही परिस्थिती भयावह परिस्थिती या राज्यामध्ये आहे आणि शेतकऱ्यांची अश्रू पुसा अशी सरकारकडे आमची मागणी आहे. धाराशिवमध्ये एक प्रकार समोर आलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी एसबीआय बँकेने नोटिसा दिल्या. तेच नगरमध्ये झालेत, अनेक ठिकाणी धाराशिवमध्ये नोटीस दिल्या आहेत. धाराशिवमध्ये तर सर्वात जास्त नुकसान आहे आणि तिथे जर शेतकऱ्याला नोटीस देत असतील तर या बँकवाल्यांना बदलून काढा आणि सरकारचा माणूस येत असेल त्याला ठोकून काढा. कायदा हातात घ्या. आता लाज वाटत नाही काय? ज्यावेळेस आता ही इतकी मोठी परिस्थिती वाईट झाली असताना बँकेचे अधिकारी वसुलीसाठी जातातच कसे दरवाजात? आणि सरकार काय झोपलाय काय? यांना आता तिकडे लक्ष नाही काय की काय परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांच्याकडे ह्या बँका जाऊ नयेत म्हणून किमान तर बँकांना पत्र तरी काढा, आदेश काढा की कोणी सक्तीची कर्जवसुली करू नका म्हणून. एवढं भान नसेल तर कुणासाठी राज्य चाललंय हा खरा प्रश्न येतो. नाही विषय तो आता सध्या तो डायव्हर्ट नका करू. त्याचं काम हा कोण निलेश घायवर, तो गुंड ज्याने इथे विधान भवनामध्ये मंत्रालयामध्ये सेल्फी काढली, रील बनवला की मंत्रालय माझ्या बापाचाच आहे, याचा मालक मीच असं दाखवत होता. ही सगळी जे होत आहे यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे. तो राजकीय वरदहस्त मग चंद्रावर राहणाऱ्या माणसाचा आहे की मंगळावरच्या माणसाचा आहे? ज्याचं नाव चंद्रापासून सुरू होतं कुणाचं आहे? त्यामुळेच तो पळाला आहे. कुणा पाटील पांड्यांचा त्याला आसरा होता म्हणून हा गुंड पळालाय. हे मी एवढं सांगेल जबाबदारीनं की सरकारच्या आशीर्वादामुळेच तो परदेशात गेला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छठ पूजा ही युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये समाविष्ट होईल अशी मोदींनी घोषणा केली. आता काय तेच करायचंय. पूजा पाठ करा, काम करू नका. हिंदू मुस्लिम करा, जय मोहम्मद म्हणा, जय बजरंगबली म्हणा, जय महादेव म्हणा. काम तर काही नाही. दुसरं काय? शेतकरी रडू द्या, मरू द्या, आम्ही हिंदू मुस्लिम करू. काही झालं तरी राज्यात देशात त्यांनी तेवढंच करायचं. मंदिर, मस्जिद, छठपूजा, अरे धार्मिक भावना कुठले ते केलं पाहिजे. त्यांच्या भावनाशी आपण काही विरोध नाही, परंतु आता राज्यातली परिस्थिती काय आहे?
जे देशातली परिस्थिती काय आहे त्यावर विचार व्हायला पाहिजेत. आनंद आहे की युनेस्कोच्या या सणामध्ये त्याचा समावेश झाला, पण हे जे काही जय मोहम्मद, कोणी रांगोळी घालावी, कोणी तुडवावी आणि त्यावर उद्रेक व्हावा, अहिल्यानगरचं हे कुणाचं पुरस्कृत? सरकार पुरस्कृत ही दंगल आहे. सरकार पुरस्कृत. या ठिकाणी जबाबदारीनं बोलतोय हे असे धंदे करून. कारण शेतकरी रडतोय, शेतकरी रस्त्यावर उतरत आहे, यांना बदलून काढेल म्हणून आता डायव्हर्ट करायसाठी अशा प्रकारचा नवीन काहीतरी जुमला पेरायचा आणि वेळ मारून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं. कुठल्या दिशेनं राज्य आणि देश चाललाय हे कळायला मार्ग नाही. हिंदी में जानना चाहिए. हिंदी चला हिंदी में जानना चाहेंगे. काय? पी चिदंबरम यांचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. मुलाखतीमध्ये ते असं म्हणतात की गृहमंत्री असताना 26/11 हल्ल्यासंदर्भामध्ये पाकिस्तानवर कारवाई करू शकतो नव्हतं कारण त्यावेळेस अमेरिकेचा दबाव होता. पी चिदंबरम यांचं असं म्हणणं होतं. नाही असं आहे की ते काय म्हणलेत मी तर अजून ऐकलं नाही, परंतु 26/11चा हमला जो झाला त्यानंतर केंद्र सरकारची भूमिका त्यावेळेस आमचे चिदंबरम साहेब होते, परंतु आम्ही काही दिखावा करत नाही. आम्ही जे करतो ते दाखवत नाही. पाकिस्तानची हिंमत तुकडे करण्याची कुणाची होती तर ती आमचीच होती. पाकिस्तानला अनेक वेळा धडा शिकवण्याचं काम आम्ही केलं. 250 किलो आरडीएक्स येऊन अनेक जवान त्या ठिकाणी बळी पडलेत. तर कुठे गेलेत? कुठे शोधाशोध सुरू आहे? कोण आणलंय आरडीएक्स? कुठून आला? अद्याप लागला पत्ता? सापडलेत कोणी? आणि यावेळेस पहलगामचा हमला झाला, किती दिवस लागलेत त्यांना शोधायला? आता तेही ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट आहेत, अतिरेकी आहेत की नाही, अजूनही त्यांची आयडेंटिफाय क्लिअर झाली नाही. हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की ऑपरेशन सिंदूर, मग जाऊन पाकिस्तानात मॅच, तिथून पैसे कमवण्याचा नवा धंदा, म्हणजे मूळ मुद्द्यापासून कुठेतरी दूर जाण्याचा प्रयत्न आहे असं त्यातून दिसत आहे. काँग्रेसनी वेळोवेळी पाकिस्तानला धडा शिकवलाय. लाहोरपर्यंत कोणी गेले होते? तुकडे कोणी केलेत पाकिस्तानचे? बांगलादेश वेगळा कोणी केला? हे सगळं इतिहास आहे. आणि ह्यांनी काय केलंय? खाली जागेवर नेऊन टाकलं, हे करून सांगताय अतिरेकी मारले वरून फोन करून सांगतायत सावध रहा, हम आ रहे, हम बॉम्ब डाल रहे. हे त्यांच्याच मंत्र्यांनी सांगितलं, तेच बोललेत. तुम्ही जागा खाली करून ठेवा, मग खाली जागेवर टाकतो असं म्हणायचं होतं काय? हे सगळे जे वादातीत मुद्दे आहेत. पण एक आहे की हा देश जे स्वाभिमानानं उभं करायला पाहिजेत ते मात्र आमच्या माना वाकलेल्या दिसत आहेत. हे मात्र दुर्दैव आहे असं मी मानतो. हिंदी में जानना चाहेंगे. रिपीट कर दो. हिंदी में जानना चाहिए. आता शेवटचं 10% फंड हा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. कुठला? डीपीडीसीचा 10% फंड हा शेतकऱ्यांना. अरे डीपीडीसी में तो अर्धे पैसेच आले नाहीत. सरकारच्याकडे पैसेच नाहीत तर 10% द्या का पूर्णच द्या. इकडे जागा विका बिल्डरला, डेव्हलपरला, त्यातून पैसे कमवा आणि मग डीपीडीसी त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते आहेत, काही कामं आहेत, सगळी चाळण झाली आहे रस्त्याची. काही ठिकाणी बसेस बंद झाल्यात खड्ड्यामुळं. ही बस तिथे कुठून पैसे आणणार? तुम्ही ह्या जागा विकताय ना, यांना त्यांना देण्यापेक्षा या जागेचं आरक्षण करा, सगळीच कामं होतील, सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होतील, शेतकऱ्याची कर्जमाफी होईल आणि असले नसल्या प्रश्न जे काही थकबाकी आहे कंत्राटदारांची ते पण पूर्ण देता येईल. तुम्हाला देशच राज्यच जर अदानींना द्यायचं असेल तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही याला कट मारा, त्याला कट मारा, आदिवासींच्या कट मारा, डीपीडीसीला कट मारा, समाज कल्याणच्या विभागाला कट मारा आणि सगळं वाटोळं करा, एवढंच ठरलेलं आहे. हिंदी में लास्ट हिंदी में जानना चाहेंगे. आज कैबिनेट में मराठवाड़ा को लेकर कुछ प्रॉपर डिसीजन लिया नहीं गया है, क्या आप उसके लिए? नहीं, देखिए दिखावा करने वाली ये दिखाऊ सरकार है, जुमलेबाज सरकार है. इनको किसानों से कोई लेना देना नहीं है, यही तय हुआ है. अगर होता तो अभी तक केंद्र को, सेंट्रल गवर्नमेंट को ये लेटर लिखते थे, सेंट्रल गवर्नमेंट की टीम आती थी, एनडीआरएफ के जो कोई मदद होती है. अगर ये छोटा सा स्टेट पंजाब 50,000 रुपए पर हेक्टर मदद कर सकता है, 20,000 रुपए एकड़ के पीछे कर सकता है, तो इनके हाथ को क्या पैरालिसिस हुआ है किसानों को मदद करते वक्त? लैंड प्रॉपर्टी, प्राइम लैंड, उसको बिल्डरों के, डेवलपर के और बड़े बड़े उद्योगियों के घर पे डाल रहे, उनके हाथ में दे रहे. अभी कल लास्ट कैबिनेट में
वर्ली डेयरी की जगह 18 एकड़ कमर्शियल करने का कैबिनेट का निर्णय हुआ। अब यह जगह कहां जाएगी? 100% ये जगह अदानी के हाथ में जाएगी आने वाले दिनों में। लिख लो, नहीं तो मेरा नाम बदल लो। ये क्या कर रहे? वो 18 एकड़ जगह का ऑक्शन करते तो 50,000 करोड़ आते और 38 करोड़ किसानों को हम लोग मदद कर सकते थे, किसानों को कर्जा मुक्ति दे सकते थे और जो अभी संकट में किसान है उसको भी मदद कर सकते थे। पर करनी और कथनी में अंतर है, नियत साफ नहीं है किसानों के प्रति। इसीलिए ये जो सिचुएशन हुई है, राज्य में परिस्थिति निर्माण हुई है, इसके लिए पूरी तरह सरकार जिम्मेदार है। आइला नगर में जो इंसिडेंट हुआ है उसको लेकर आपका क्या कहना है? ये तो सरकार पुरस्कृत है। रंगोली डाला, उसको पुतते गए, उसके ऊपर क्या जरूरत थी? घटना वहां पे घटी उत्तर प्रदेश में। अब किसान इधर चिल्ला रहा है, किसान इनका बदला लेने के लिए तैयार है, तो करो हिंदू मुस्लिम, यही करते आओ। दूसरा धंधा ही क्या है? काम नहीं कर तो चलता है। मंदिर मस्जिद हिंदू मुस्लिम, मंदिर मस्जिद हिंदू मुस्लिम, यही करते रहो और वोट पाते रहो, लोगों को भावनाओं के साथ में भड़काते रहो, खेलते रहो और सत्ता की रोटी सेकते रहो। यही इसमें अर्थ है, इससे ज्यादा कुछ अर्थ नहीं। सीएम का इसमें कहना है कि इसमें जो कॉन्स्पिरेसी हो सकती है उस हिसाब से आगे का पूरा जो है इन्वेस्टिगेशन हो सकता है। अभी करे, शुरुआत तो वही करे। किसने किया है? वो जिस रास्ते से वो भिड़े की सना जा रही थी, क्या नाम उनका, भिड़े, वो अंबा खाने से लड़का होने वाला भिड़े, संभाजी नहीं है, वो मनोहर है, टाइगर टोपन नाम लगा के घूमता है। वो उसकी रैली जा रही थी तो रास्ते में वो रंगोली डालकर उसको लात से कुदेरने की क्या जरूरत थी? किसने शुरुआत किया? जो हमारे पास में रिपोर्ट आई है। तो सरकार जांच करे, जो दोषियों कार्रवाई करे। पर यह परिस्थिति क्यों हो रही, क्या किसने तैयार की, ये दंगल किसने इशारे पर हुई? ये सरकार के पुरस्कृति है, ऐसा मैं मानता हूं। आरएसएस